कल्याण ग्रामीण मतदारसंघात मतदार यादीतील मोठा घोळ उघडकीस आलाय. मनसे नेते आणि आमदार राजू पाटील यांनी गंभीर आरोप करत सांगितले की फक्त 2 पॅनलमध्ये तब्बल 16,798 मतदारांची नावे दुबार आढळली आहेत. एका मतदाराचं नाव 5 ठिकाणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजू पाटील म्हणाले, हे केवळ तांत्रिक चूक नाही, तर सत्ताधाऱ्यांनी हेतुपुरस्सर मतदार यादीत गोंधळ घातला आहे. हेच लोक अशा घोळांवर सत्तेत आलेले आहेत. या खुलाशानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे. राजू पाटील यांनी निवडणूक आयोगाने तात्काळ चौकशी करून मतदार यादीतून दुबार नावे वगळावीत अशी मागणी केली आहे. तसंच सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत त्यांनी म्हटलं आहे की लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू आहे आणि प्रशासन देखील याकडे दुर्लक्ष करते. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांवरही त्यांनी निशाणा साधला. शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री होणार असं सांगणाऱ्यांना थेट टोला लगावत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री पदाची कोणतीही वेकन्सी 2029 पर्यंत नाही, हे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितले. कल्याण ग्रामीणमध्ये या आरोपानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. मनसेने या प्रकरणावर सखोल चौकशीची मागणी केली असून मतदार याद्यांमधील पारदर्शकताही लोकशाहीसाठी अत्यावश्यक असल्याचं मतही व्यक्त केलं आहे. तरीच सगळीकडेच खूप मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. मी आता फक्त प्रायोगिक तत्वावर माझ्या कल्याण ग्रामीण मधल्या दिवा विभागातील 2 पॅनलची चाचणी केली, त्याची छाननी केली, तर जवळजवळ 16,798 दुबार मतं मिळाली. ती एकेका माणसाची 5-5 मतं आहेत. प्रचंड प्रमाणात घोळ केलेला आहे. ही लोक खोटेपणा करून सत्तेवर आलेले आहेत आणि आता यापुढे त्यांची अशी खोटाडेपणा चालू द्यायचा नाही. त्या अनुषंगाने आम्ही 1 तारखेला मोर्चाही काढलेले आहे. तुम्ही बघितलं असेल, इलेक्शन कमिशनने आजच 27 तारखेला एक प्रेस ठेवली आहे. बहुतेक ते काही घोषणाही करतील आम्हाला माहिती नाही, परंतु 1 तारखेला याच्या विरोधात एक मोठा मोर्चा पण काढलेला आहे. माझ्या सर्व सहकार्याने विनंती केलेली आहे की तुम्ही प्रत्येक यादी तपासून बघा. हे बोगस मतदार असतील तर तुम्ही बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्या की ईव्हीएम वर घ्या, कोणी निवडून येणार नाही. त्यामुळे पहिला याद्या फिल्टर करायचं आम्ही काम करतो. आदित्य ठाकरे स्वतः आता राहुल गांधी सारखे स्वतः मताची सगळ्यांसोबत मतावरती बोलणार आहे. हो, निश्चितच. कारण या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आम्ही काय प्रेस घेणार होतो, काय डेमो दाखवणार होतो, परंतु आता हे सरसकट सगळ्याच ठिकाणी झालंय. त्यामुळे त्याच्यात आता जास्त आम्ही न जाता हा एक मोर्चा जो प्रचंड प्रमाणात काढायचा आहे, त्या मोर्चाचा आवाज गल्लीपासून दिल्लीपर्यंत आम्हाला पोहोचवायचे आणि ही एक सुरुवात झालेली आहे आणि मला वाटतं आम्ही आशादायी आहोत की याचा कुठेतरी रिझल्ट चांगला येईल.